तर त्या मोहितेंना आमदारकी निधी देऊन मोठं केलं असं पद्मजा मोहिते यांनी म्हटलेलं आहे। तर अकलूजच्या मोहितेंनी भाजपचा उपयोग करून स्वतःची पोथडी भरण्यासाठी केला अशी टीका देखील यावेळेला पद्मजा पाटलांनी केलेली आहे। प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आहेत पद्मजा या आणि यांनी हा हल्लाबोल केलेला आहे। भाजप त्यांना देत गेली, फडणवीस साहेब त्यांना देत गेले, एमएलसी दिली, कारखान्याला मोठं मदत केली, फंड्स दिले, 1.25 कोटीचे, 125 ते 150 कोटीचे कामं मोठी दिली, 300-400 कोटीची मोठं केलं त्यांना। परंतु हे जी हुकुमशाही आणि हे जे होतं त्याचा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना महाभयंकर झाला। मग खोट्या केसेस करणं, खोटे नाटे त्यांच्यावरती आरोप करणं, आतमध्ये टाकणं, परत कुठलाही एखाद्या साध्या माणसाचा जर प्लॉटिंगचा व्यवहार असेल किंवा त्याची जमीन त्याला विकायची असेल तर ह्यांचा काही संबंध नसला तरी ह्यांना मलिदा द्यायचा। म्हणजे एवढी हुकुमशाही, गुंडगिरी प्रवृत्ती सगळी लोक आज सुद्धा त्या दबावाखाली आणि त्या प्रचंड दहशतीखाली आहेत। भस्मासूर जे इथे आहे तर त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे। वास्तविक पाहता हा भस्मासूर मोठा होण्यामध्ये सुद्धा जी संधी भाजपने ह्या लोकांना दिली तर त्यावेळेला मी त्यांना एवढं पण म्हटलं की आत्ताचे तुमच्याकडे भाजपमध्ये जे आलेत मोहिते त्यांचे नामचे मार्ग वेगळे आहेत, त्यांचा आम्हाला त्रास निश्चित होणार, तर आपलं लक्ष राहायला पाहिजे। तर ते म्हणाले नाही, बिलकुल म्हणाले, ऐसे मी म्हणजे धवलसेनेवरती लक्ष ठेवीन। ह्या भाजप पक्षाचा उपयोग त्यांनी स्वतःची पोतड्या भरण्यासाठी केला। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील, कमळ चिन्हावर। हा आई म्हणून माझा त्यांना आशीर्वाद आहे।